एव्हरीवन, फूड कट्टामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत गाजरचा केक। येस, गाजरचा केक। माव्याचा केक, रव्याचा केक आपण बनवलाही आणि खाल्लाही। आज आपण गाजराचा केक बघणार आहोत। सोपा आहे बनवायला आणि चवीलाही सुंदर आहे, चवीलाही खूप छान लागतो। त्यासाठी लागणारे साहित्य आता आपण पहिला बघूया। ऑफकोर्स गाजरचा हा केक आहे म्हटल्यानंतर गाजर हे पाहिजेच, म्हणून मी इथे अर्धा किलो गाजर किसून घेतलेले आहेत। माझ्याकडे जी वाटी आहे त्या वाटीने मी हे गाजर मोजून घेतलेले आहेत। 4 वाटी गाजर बसेल इतका अर्धा किलो गाजरचा किस पडतो। तुम्हाला जितका हवे तितका तुम्ही घ्या। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ड्रायफ्रूट्स। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स घालायचे ते तुम्ही घालू शकता। मी इथे घेतलेले आहेत पिस्ता, बदाम, मनुका, काजू। हे मी केसराचं पाणी बनवलेलं आहे, ज्यामुळे गाजराला अधिक सुंदर रंग येईल। आपण कोणताही आर्टिफिशियल रंग वापरणार नाही आहोत। जायफळ आणि वेलचीची मी पावडर करून घेतलेली आहे। ही तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाका। आणि साजूक तूप घेतलेला आहे, जो गाजर आपण परतवणार त्यासाठी। मलाई घेतलेली आहे। ही मलाई जी मी घेतलेली आहे ती मलाई मी आठवड्याभराची साचवून घेतलेली आहे। गाजरचा केक करताना आपण मलाईचा वापर जास्त प्रमाणात करणार आहोत। दूध आहे, तुम्ही बघतच असाल दूध मी अवघी पाव वाटी केलेलं आहे। गाजरचा हलवा करायचा असतो त्यावेळेस दुधाचं प्रमाण जास्त घेतलं जातं आणि गाजरचा केक करायचा असेल तर दुधाचं प्रमाण अगदी कमी घ्यावं लागतं। हे मार्केटमधून आणलेला खवा आहे, हा वरती गार्निशिंगसाठी आपण वापरणार आहोत। साखर घेतलेली आहे आणि मग आपण वळूया आता कृतीकडे आपण वळूया। एक असं व्यवस्थित निर्लेपचं पॅन घ्या, जेणेकरून तुमचा गाजरचा हलवा खाली लागता कामा नये। कोणतेही जाड भांडं घ्या, ज्याचा तळ चांगला जाड असेल। मी इथे हे पॅन घेतलेले आहे। ह्याच्यामध्ये मी अगदी नावाला तूप घालणार आहे, साजूक। साजूक तुपामध्ये जो मी अर्धा किलो गाजरचा किस करून घेतला होता तो मी संपूर्ण घालणार आहे। छान असं साजूक तुपामध्ये हा गाजरचा किस व्यवस्थितरित्या मिश्रण करून घ्यायचं आहे। गाजर छान परतून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे। गाजर छान एकत्र परतून घ्या, परंतु लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम ही लोच पाहिजे, नाही तर साखरेचा पाक होईल आणि मग गाजरचा जो केक आहे तो कडक लागेल। ही छान अशी गाजर साखरेत मिश्रित झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मलाई। मलाई आपल्याला अर्धा वाटी मलाई यामध्ये घालून घ्यायची आहे। तुम्हाला जर मलाई जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घातली तरीही चालेल। पुन्हा एकत्र मिश्रण करून घेऊया। आता थोडासा गॅसचा फ्लेम वाढवू शकतो आपण, कारण साखरेचं रूपांतर पाकामध्ये झालेलं आहे, पण तो पाक कच्चा आहे आणि मलाई पण आपली आहे। जे ती गाजर, साखर आणि मलाई जी आपण टाकलेली आहे ती चांगली एकत्र एकजीव होईल। साखर, मलाई आणि गाजर छान असं एकत्र परतवून घेऊया, म्हणजे गाजरेमध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण आपल्याला थोडंसं रिड्यूस करायचं आहे, कमी करायचं आहे। त्यासाठी आपल्याला थोडं मोठ्या आचेवर छान असं परतवून घ्यायचं आहे।
परंतु जेव्हा आपण शिजवते तेव्हा मध्ये मध्ये तुम्ही काविलत्याने किंवा चमच्याने ढवळत राहा, नाही तर खाली लागेल. हे बघा, एक 5 ते 7 मिनटामध्ये गाजरामधलं पाणी आणि जे दूध मलई आपण जे टाकलं होतं ते संपूर्ण प्रमाण कमी झालेलं आहे. असा थोडाफार प्रमाणात तरी हा सुकला पाहिजे, तरच तो छान असा केक शेप पकडेल. अजून त्याला जर आपण 2-3 मिनटं देऊया, म्हणजे जे उरलेलं थोडंसं आहे ते सुद्धा आटेल. आटल्यामुळे काय होईल, गाजरामध्ये ते मुरेल आणि गाजर अधिक चविष्ट बनतील आणि त्यामुळे आपला केकही अधिक चविष्ट बनेल. बघा, प्रमाणामध्ये कमी झालेले आहे. तरी आपण आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. ड्रायफ्रूट्स पुन्हा एकदा याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा. आता ह्याच्यामध्ये आपण जे मगाशी केशर पाणी मी सांगितलं ते केशर पाणी टाकून घेऊया. आपण कोणताही आर्टिफिशियल रंग वापरणार नाही आहोत, म्हणून हे केशराचं पाणी मी 1 ते 1.5 तास अगोदर भिजत ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता रंगही सुंदर आलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण जे काही मलई, दूध आणि साखर आणि गाजर जे मिश्रण केलं होतं त्यातलं संपूर्ण पाणी किंवा संपूर्ण लिक्विड फॉर्म ड्रायमध्ये झालेलं आहे. सगळ्यात शेवटी जी वेलची आणि जायफळाची पावडर बनवली होती ती आपण टाकायचं आहे. शेवटी याच्यासाठी टाकायचं कारण गाजराच्या केकला सुंदर असा वास येईल, त्यामुळे वेलची पावडर आणि जायफळ पावडर सर्वात शेवटी टाका. बघा किती सुंदर कलरसुद्धा आलेला आहे आणि छान असा तो एकत्र मिळूनसुद्धा आलेला आहे. बस, अगदी फटकन असा तयार होणारा हा गाजराचा केक. चला आता आपण ह्याला शेपिंग करून घेऊया. अशा प्रकारे आपला हा गाजराचा केकचा बॅटर तयार झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता आपण त्या गाजराच्या केकसाठी सेटिंग करून घेऊया. माझ्याकडे हा मोल्ड आहे, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता. याला मी साजूक तुपाने हलकंसं ग्रीसिंग करून घेत आहे, जेणेकरून जेव्हा आपण डिमोल्ड करू तेव्हा तो सहजरित्या निघून येईल. आता या मोल्डमध्ये मी हा गाजराचा जो बॅटर तयार केलेला आहे तो मी सेट करते. बघा, अशा रीतीने छान असं लेयर करून घ्या. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जो मी मार्केटमधून मावा आणला होता तो मावा आपण ह्याच्यावर घालायचा आहे. जसं आपण क्रीमचं लेयर टाकतो त्याच पद्धतीने. अगदी तुम्ही क्रीमसारखं पसरवायला जाल मावा तर तो पसरणार नाही, त्यामुळे तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात टाका आणि मग त्याला हलक्याशा ह्याने पसरवून घ्या. जेव्हा आपण डिमोल्ड करू तेव्हा लाल आणि व्हाईट कलरने खूप सुरेख अशी रंगछटा तयार होते. हे बघा, मी आता ह्याला व्यवस्थितरित्या स्प्रेड करून घेतलेले आहे इक्वली. त्यानंतर पुन्हा तुम्हाला एक लेयर गाजरचे जे आपण बॅटर बनवलेले आहे त्या बॅटरचं लावायचं आहे की नाही. खूपच सोपा आणि अगदी चटपट आणि पटकन होण्यासारखा. ही एक लेयर मी घेतली आहे. पुन्हा आता मी सेम प्रोसेस करते आहे. ह्याच्यावर पुन्हा खव्याचा एक लेयर चढवते आहे. छान असा इक्वली सगळीकडे जेवढा पसरवता येईल तेवढा तुम्ही पसरवून घ्या. छान आहे बघा, कलरही सुंदर आलेला आहे या गाजराच्या हलव्याला. पुन्हा मी अजून एक लेयर करते. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही लेयर घेऊन घ्या. मी 3 लेयर करते आहे. इक्वली मी पुन्हा हा गाजरचं जे बॅटर आहे वरचं ते मी पसरवून घेते आहे. थोडासा हलकासा दाब द्यायचा आहे चमच्याने पसरवताना, जेणेकरून आपलं
डिमोल्ड करताना तो विस्कटणार नाही. पुन्हा आता उरलेलं जे माझं खवा आहे तो मी संपूर्ण याच्यावर घालते. तुम्हाला लेयर जितके हवे असतील तितके तुम्ही करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने मी 3 लेयर करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवे तेवढं तुम्ही करून घेऊ शकता. तुम्ही 4 लेयर घ्या, 5 घ्या, कितीही घ्या. तुमच्याकडे ज्या प्रमाणात बॅटर अवेलेबल असेल, खवा अवेलेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या. आता हे जे सेट केलेला मोल्ड आहे तो आपल्याला कमीत कमी 30 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. मेक शुअर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवतायत, फ्रीझरमध्ये नाही. ठीक आहे, चला मग फ्रीजमध्ये ठेवूया आपण याला. आता आपण हा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर आपण ह्याला डिमोल्ड करून घेतोय. हा बघा, अगदी सहजरित्या हा डिमोल्ड झालेला आहे आपला गाजराचा केक. ह्याच्यावर पाहिजे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्सने गार्निशिंग पण करू शकता. आपणही थोडंसं करूया. तुम्हाला हवे तसं तुम्ही गार्निशिंग करू शकता, ड्रायफ्रूट्सने करा, किंवा जर केक एखाद्या कोणाचा बड्डे असेल तर त्याचं तुम्ही ड्रायफ्रूट्सने नाव लिहू शकता, किंवा त्याचं इनिशियल फर्स्ट लेटरसुद्धा तुम्ही करू शकता. तुमच्यावर आहे. अशा प्रकारे हा आपला गाजराचा केक तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता इथे छान असे लेयर झालेले आहेत. हे सर्व माव्याचे लेयर आहे. खाताना सुद्धा खूप अशी छान टेस्ट येते. करून नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्ते.